नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारी जोगेश्वरी बहुउद्देशीय संस्थेच्या मार्फत आज पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत समाजातील महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी संस्थेच्या संचालिका सौ कविता गवळी यांच्या संकल्पनेतून जोगेश्वरी बहुउद्देशीय संस्था व युवा परिवर्तन संस्थेच्या वतीने चांदवड येथील महिलांसाठी विविध मनोरंजनाचे खेळ तसेच धूप अगरबत्ती साबण बनवण्याचे प्रशिक्षण दिले। यावेळी आलेल्या मान्यवरांच्या संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला। तसेच विविध मनोरंजनाच्या खेळांमध्ये विजयी झालेल्या महिलांना संस्थेच्या वतीने बक्षीस वितरण करण्यात आले। यावेळी संस्थेच्या कविता गवळी, संध्या निर्भवणे, जरीना पठाण, स्वाती पवार, दीपाली वाळून, वृषाली चौधरी, आनंद वानखेडे तसेच यावेळी महिलांना प्रशिक्षण देणारे युवा परिवर्तन संस्थेच्या अनिता मॅडम, शिल्पा निकम, नम्रता जेजूरकर, वर्षा चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले। आपल्या या कार्यक्रमाला ट्रेनर म्हणून ज्या अनिता मॅडम आलेल्या आहेत त्यांचा सत्कार गवळी मॅडम करतील अशी त्यांना मी विनंती। सेवाभावी संस्थेमार्फत जो आपण महिलांचा जो प्रोग्राम इथं राबवला आहे तो अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा आपण इथं प्रोग्राम राबवलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी असा जोगेश्वरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे बऱ्याच ठिकाणी असे महिलांचे आपण प्रोग्राम राबवलेले आहे। तर आपल्या जोगेश्वरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सर्व कविताताई गवळी मॅडम यांचा सत्कार अनिता मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो। मॅडम